नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की सावी रीना परगला ते गिफ्ट ओपन करायला सांगते. त्यात सावी धैर्यच्या लग्नाचा फोटो असतो. तो सगळ्यांना नेहमी दिसत राहील अशा जागी लावून सावी तिचा व्लॉग संपवते. सगळे मुजुमदार नाईलाजाने सगळं चुपचाप पाहत असतात. तिकडे भाऊ अजूनच वेड्यासारखं करत असतात. म्हणून सावीची आई केतनकडे मदतीसाठी जाते. तेव्हा तो सुद्धा त्याच्या आईवरच चिडचिड करत रूममध्ये निघून जातो. सावीची आई एकटी पडते. इकडे इरा धैर्यला विचारते की या सावीला का सहन करताय, आत्ताच्या आत्ता तिला हाकलून द्या. तेव्हा वैतागून धैर्य सगळ्यांसमोर इराला एक थोबाडीत हाणतो. तिनं आधीच डोक्याचं दही केलंय, त्यात तुम्ही बडबड करून माझं डोकं फिरवू नका असं म्हणून निघून जातो. ते पाहून विलास भास्कर मामाकडे जाऊन त्याला भडकवतात. पण सावीच्या मनात आता घरचे विचार येत असतात. ती तिच्या आईला कॉल करून घरची चौकशी करते. सावीची आई सांगते की घरी सगळं ठीक आहे, तू स्वतः तिकडे लक्ष दे आणि काळजी घे. तर इकडे दया दामिनीला एका ठिकाणी घेऊन जातो जिथं त्यानं दामिनीची शोकसभा तयार केलेली असते. दामिनीच्या फोटोला चपलांचा हार घातलेला असतो आणि नरकवासी दामिनी मुजुमदार यांची शोकसभा असं लिहिलेलं असतं. तो मुजुमदारांचे सगळे कारस्थानं खरं रूप मीडियासमोर उघड करण्याची दामिनीला धमकी देतो. तिची तर घाबरून दातखिळी बसायची वेळ येते. दया म्हणतो त्या जमिनीत देऊन टाक त्या पोरीला आणि हाकलून दे या घरातून, आणि तुला 24 तासांचा वेळ देतो मी यासाठी. दामिनी नाईलाजाने दया म्हणेल ते करायला तयार होते. इकडे घरी येऊन इन्व्हेस्टर धैर्यला खूप रागावत असतो. तेवढ्यात दया दामिनीला धैर्यबरोबर लगेच बोलायला सांगतो. दामिनी धैर्यला म्हणते देऊन टाक त्या जमिनी त्या पोरीला. ते ऐकून इन्व्हेस्टर चिडून निघून जातो. दामिनी धैर्यबरोबर बोलण्यासाठी तिच्या रूममध्ये त्याला घेऊन जाते. इकडे सावीला दामिनीच्या अशा वागण्याचं आश्चर्य वाटत असतं. तिकडे धैर्य खूप जीव तोडून दामिनीला सांगतो की मी काय काय नाही केले या जमिनींसाठी, त्या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत माझ्यासाठी. तेव्हा दामिनी धैर्याला म्हणते त्या जमिनीपेक्षा सावी घरातून बाहेर जाणं जास्त महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुझं आणि इराचं लग्न होणार नाही, आणि ते झालं नाही तर. पुढे बोलण्यासाठी तिचे शब्दच संपतात. तेव्हा धैर्य विचारतो तू काहीतरी लपवतेस ना माझ्यापासून आई. तो खूप खोदून विचारत असतो. पण स्वतःच्याच पापाचा पाडा दामिनी स्वतः कसा वाचणार. तेव्हा दयाच धैर्याला थांबवतो. म्हणून धैर्य दयामामाची कॉलर पकडून त्याला म्हणतो अच्छा, तर तूच आईचे कान भरलेस ना, बोल काय सांगितलंस तू आईला. तेव्हा दामिनी आज पहिल्यांदाच तिच्या लाडक्या धैर्यावर हात उचलते. हे सगळं सावी लपून पाहत असते. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.